तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष पड्याल लवकरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो. आजच्या दिवशी आज आहे भोगिनी, उद्या मकर संक्रांत, परवा किंक्रात. आत्ता निघालो आज, कारण का भोगी आज एका ठिकाणी जत्रेला निघालो सुखदरला, आणि सुखदरची जत्रा पहिलीच वेळ आपली, त्यामुळे तुमच्यासमोर पुन्हा एकदा एक नवीन व्लॉग घेऊन येतो स्पेशल या यात्रेचा, जत्रा उत्सवाचा, पालखी वगैरे बराचसा काही तिथे कार्यक्रम आहे, नक्की मलाही माहीत नाही, परंतु गेल्याशिवाय कळणार नाही. जाऊया आता सुखदरला, तन्मय वगैरे आम्ही येतोय. तर मित्रांनो, आता सुखदरला आपण पोचलेलो आलेलो आहे. सुखदरच्या देवीच्या यात्रेला. यात्रा भरपूर मोठी दिसते. बघूया, पहिलं देवीचं मंदिरात जाऊया देवीच्या, आणि तिथून पुढील आपला यात्रेचा सुद्धा खेळ बघूया. आणि देवीची आज जी पालखी असते ती सुद्धा कदाचित बघायला मिळेल. बघूया आपण थोड्या वेळाने. तर जत्रेला आपल्याला गर्दी दिसते. जत्रेच्या सुरुवातीला आम्ही प्रवेश केलेला आहे, आणि ही जत्रेची गर्दी अगदी सुखदर देवी ते देवीची जत्रा आहे. तर मित्रांनो, देवीच्या मंदिराजवळ आलेला आहे. देवीचं आधी दर्शन घेऊया आणि मग आपण यात्रेची सुरुवात करूया. मित्रांनो, आपण लाईनीमधून असा गोल गोल वाटली लाईन झालेली आहे, आणि दर्शनासाठी हे बघा माझ्या पाठीने येत आहे, आणि हे वाकडे फिरून जातो. हे बघा, हे बघा. हा, तर असे हे अगदी लाईन लावलेले आहे. हे बघा, मध्येच पण घुसून जातात लोक. हा, ही लांबच्या लांब लागलेली लाईन आहे. म्हणजे भक्तांची अलर्ट गर्दी पाहून आपल्याला या देवीच्या दर्शनासाठी, भवानी मातेच्या दर्शनासाठी आलेली आहे. ही बघा, अगदी अलर्ट गर्दी चालू आहे इकडे. मंदिरात आपण दर्शनासाठी आतमध्ये आलेलं आहे. भव्य आणि दिव्य असं मातेचं मंदिर आहे. भवानी मातेचं मंदिर सोबत मजा अमोल आहे, आणि दर्शनासाठी भाविकांची अगदी आपण बघितले अफाट गर्दी लाईन आहे. आणि समोर आपल्याला हे बघा मातेचं मंदिर दिसतंय. हेल्मेट. आणि ही संपूर्ण अशी गर्दी आहे, भाविकांची लागलेली आहे, आतोनात गर्दी अशी. आणि सुखदरची 13 जानेवारीची यात्रा असते ही, या देवीची यात्रा. भव्य आणि दिव्य अशी यात्रा, मोठी अफाट तुफान गर्दी असलेली यात्रा. आणि या देवीची पालखीसुद्धा अगदी नाचते, आणि त्या देवीची पालखी नाचते यासाठी बघण्यासाठी अगदी भक्तांची आतुरतेने आणि उत्साहाने गर्दी जमलेली असते. ही बघा. तर आत्ताच आपण मंदिरात भवानी देवीचं दर्शन घेतलेलं आहे. यात्रेसाठी आपण आज खास करून आलेलो देवीच्या, आणि हा देवीचा जत्रा उत्सव भव्य आणि जल्लोषात असतो. त्यामुळे आता आपण या भवानी मातेचं तसंच पालखी सोहळा सुद्धा पाहणार. यात्रेची थोडीशी आपण यात्रेत थोडासा आनंद घेतला. हे बरोबर आहे, फोटोमध्ये कळेल लगेच. लावून दिसतंय महाराजांचं ब्लॉग आहे काय. बरोबर आहे, बरोबर आहे ना. तर महाराजांची आपण मूर्ती घेतलेली आहे, आणि मूर्ती आपल्या मंदिरात लावण्यासाठी, कारण कुळदैवत आहे शेवटी. अजून इथे बऱ्याचशा मूर्ती आहेत बघा, विठ्ठल रुक्माचे, आणि बरेचसे फोटो सुद्धा आहेत. हां, तर अशा प्रकारे जत्रेत काय ना काय खरेदी चालू असते. ताईकडून आपण जत्रा घेतलेली प्रॉपर दापोलीतून
कुठे दापोलीत ना? लॉगला येणार आपला. दापोलीत ना? दापोलीत राहता ना? पण गाव दापोली नाहीये. पुणे नक्की.
यात्रेकरी म्हणून आपण आलेलो आणि यात्रेचा हा आनंद घेतलेला आहे. आणि आता थोड्या वेळ आणि मग घरी जाऊया. बराच वेळ जाणार आहे आपल्याला त्यामुळे. आणि मग इथे संपूर्ण प्रसादीचा आपण लाभ घेणार आहोत आणि मगच घरी जाणार आहोत. तर आलोय तर आपण प्रसाद घेऊन जाणार आहोत. बघा तिळगुळचे लाडू, कारण मकर संक्रांतीचे सुद्धा दिवस आहेत आणि भोगे आज उद्या मकर संक्रांत आहे. मकर संक्रांत तिळगुळ आणि गोड गोड बोला म्हणून आपण लाडू घेतो.